नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज इयत्ता 10वीचा मराठीचा पेपर सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, विभाग 1 गद्यामध्ये जो पहिला उतारा आलेला आहे तो उतारा हा बघा आहे, जो बोलतो मराठी या पाठातून घेतलेला होता. त्याच्यावर पहिली ऍक्टिव्हिटी तुम्हाला विचारलेली होती की मराठी भाषेने आपल्या मानलेल्या इतर भाषा कोणत्या, आणि हे तुम्हाला त्या दिलेल्या ऍक्टिव्हिटी मध्ये लिहायचं होतं. तर ह्याचं उत्तर असं आहे की संस्कृत, अरबी, कन्नड अशा पद्धतीने ह्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं होतं. जरी तुम्ही इंग्रजी लिहिलं असेल तरीही इथे तुम्हाला बरोबर किंवा पूर्ण मार्क मिळतील. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. दुसरा जो प्रश्न ह्याच्यामध्ये विचारला होता तो चौकटी पूर्ण करा, ज्याच्यामध्ये एक प्रश्न होता जो भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग. तर ह्याचं उत्तर आहे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. त्याच्यामध्ये सेकंड वन तुम्हाला विचारलेलं होतं नदी सारखी प्रवाही. ह्याचं उत्तर भाषा हे आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये स्वमत विचारलेलं आहे की गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये. या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा. मित्रांनो, इथे तुम्हाला स्वमत लिहायचंय, तुमचं मत मांडायचंय आणि त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. विद्यार्थी मित्रांनो, गद्य विभागामध्ये आ जो आहे प्रश्न क्रमांक आ आहे, ज्याच्यामध्ये हा पॅसेज आहे जगातल्या सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश भारत होईल. हा जो उतारा आहे तो अप्पांचे पत्र या पाठातून घेण्यात आला आहे. तर आपण पाहूया. पहिला प्रश्न ह्याच्यामध्ये विचारलाय कारणे लिहा. पहिला आहे झाडाची पाने महत्वाची असतात. झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं. झाडाच्या हे या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न ह्याच्यामध्ये विचारलंय झाडाचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत, कारण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी. दुसरा प्रश्न खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा असं म्हटलंय. तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन विचारलंय पुस्तकातील पाने महत्वाची नसतात. याचं उत्तर चूक हे आहे. आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो. ह्याचं पण उत्तर चूक हेच आहे. त्यानंतर आपल्या घराभोवती झाडी असणे महत्वाचे आहे. तर विद्यार्थ्यांनो, ह्याचं उत्तर बरोबर हे आहे. चौथ्यामध्ये विचारलंय आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकेल.
हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्वमत. आप्पांनी शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं उत्तर आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. पुढे गद्य विभागातील जो ई क्रमांक आहे तो अपठित गद्याचा आहे. यामध्ये अपठित गद्यामध्ये विचारलेलं आहे बघा, अधिक देण्याच्या किंवा करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे. तर 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, ह्याचं उत्तर अशा पद्धतीचं आहे की पहिलं जे आहे ते देण्याच्या किंवा करण्याच्या वृत्तीमुळे होणारा जो फायदा आहे तो तुम्हाला ताठ मानेने वावरता येते. तुम्हाला ताठ मानेने वावरता येतं, हा पहिला फायदा आहे. आणि दुसरा फायदा आहे तो म्हणजे तुमचा स्वाभिमान, तसेच आत्मविश्वास वाढतो. त्याच्यामध्ये दुसरा आकडा जो आहे तो आहे आकृती पूर्ण करा. इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी. तर त्याचं एक उत्तर दिलेलं आहे सहकार्य, आणि दुसरे 2 जे ऑप्शन तुम्हाला आहेत किंवा 2 ठिकाणी तुम्हाला उत्तर शोधायला सांगितलं होतं. त्याचं उत्तर असं आहे की एक आहे आदर आणि दुसरं आहे विश्वास. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तुम्ही जर लिहिलं असाल तर तुम्हाला ह्या प्रश्नाचे 2च्या 2 मार्क्स मिळतील. आता आपण विभाग 2 पद्य इकडे वळतोय. विभाग 2 हा जो आहे तो पूर्णपणे कवितेवर आधारित असतो. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 मध्ये अ जो आहे त्या अ मध्ये कविता दिलेली आहे. ती कविता आहे उत्तम लक्षण ही, आणि ह्याच्यावर तुम्हाला पहिला आकृतिबंध पूर्ण करायला सांगितलेला आहे बघा. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. तर ह्याचं उत्तर कवितेतून शोधून लिहायचं आहे. तर ते उत्तर आहे एक म्हणजेच अपकीर्ती सांडावी, आणि दुसरं आहे सत्कीर्ती वाढवावी. यामध्ये 2 जो आहे त्याच्यामध्ये आकृती पूर्ण करा असं सांगितलंय, आणि त्यामध्ये प्रश्न विचारलाय कधीही करू नयेत अशा गोष्टी, आणि अशा 4 गोष्टी तुम्हाला लिहायच्या होत्या. तर त्या 4 गोष्टी अशा पद्धतीने आहेत. एक म्हणजे पुण्य मार्ग सोडू नये. पुण्य मार्ग सोडू नये. दुसरं लिहिता येईल अशा पद्धतीने की पैज किंवा होड लावू नये. आता इथे थोडीशी जागा कमी पडतीये म्हणून उत्तर थोडंसं लांबणीवर जाते, पण परीक्षेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनेच कृती काढून उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. तिसरं आहे कुणावरही आपले ओझे लादू नये. कुणावरही आपले ओझे लादू नये. आणि चौथं याचं उत्तर होतं असल्याचा अभिमान बाळगू नये. असल्याचा अभिमान बाळगू नये. माझा आवाज तुम्हाला येतोय त्यामुळे
हे उत्तर तुमचं बरोबर आहे ह्याची खात्री करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 जो आहे, जो 2 मार्कासाठी विचारलेला आहे, तो बघा. खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. ह्याच्यामध्ये काव्यपंक्ती दिलेली आहे. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या वीण करू नये कार्य काही. तर या काव्यपंक्तीचं उत्तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चौथा, काव्य सौंदर्य. हा पण 2 मार्कासाठीच आहे. खालील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. अतिशय सोपे प्रश्न तुम्हाला या वर्षी विचारलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर कवितेचा पूर्णपणे अभ्यास केलेला असेल तर हे प्रश्न पाठातीलच किंवा कवितेच्या खालीलच आहेत. ह्याचे उत्तर तुम्हाला आताच तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आ. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. इथे तुम्हाला 2 कविता दिलेल्या होत्या, एक भरतवाक्य आणि दुसरी आश्वासक चित्र. तुम्हाला काय करायचं होतं, 2 पैकी कोणत्या तरी एका कवितेचे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण लिहायचं होतं. आपण इथे आश्वासक चित्र या कवितेचे ॲप्रिसिएशन पाहूयात. तर आश्वासक चित्र या कवितेचे कवी कोण आहेत? कवी नीरजा. प्रस्तुत कवितेचा विषय काय असेल सांगा बरं, गेस करा. तर प्रस्तुत कवितेचा विषय हा स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र रेखाटणे हे आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट विचारला आहे की प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. इथे तुम्हाला तुमच्या मनाने काय करायचं होतं की ही जी कविता आहे ती तुम्हाला आवडली असेल तर का आवडली, आणि आवडली नसेल तर का नाही आवडली ह्याची कारणे द्यायची आहेत. आणि हा पॉइंट जो आहे तो किती मार्कासाठी आहे? 2 मार्कासाठी. त्या अनुषंगाने तुम्हाला उत्तर लिहायचं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न ई. खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात. ह्या ज्या ओळी आहेत त्या ओळी तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेतील आहे. या काव्यपंक्तींचे रसग्रहण तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विभाग 3 जो स्थूल वाचनाचा आहे तिकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 3 मध्ये खालीलपैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला सोडवायला सांगितल्यात. इथे तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजीने केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत, हे वीरांगणा पाठाच्या आधारे स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचंही उत्तर तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा. तुम्ही जर पाठीमागील जर प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा जो प्रश्न आहे तो बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे. तर ह्याचं उत्तर काय मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत नाही, कारण तुम्हाला कोणत्याही 2च कृती सोडवायच्या आहेत म्हणून.
आता आपण विभाग 4 पाहूयात, भाषा अभ्यास जो आहे. प्रश्न क्रमांक 4 त्यातील अ आहे व्याकरण घटकावर आधारित. त्यातील एक जो आहे पहिला आहे समास. तर समासामध्ये पहिला शब्द दिलेला आहे नीलकमल, त्याची जोडी कर्मधारय या समासासोबत लागू होते. मित्रांनो, पुढील शब्द दिलेला आहे नवरात्र. काय वाटतं तुम्हाला ह्याची जोडी कशासोबत लागू होईल? तर नवरात्र म्हणजे जिथे संख्येचा बोध होतो तिथे कोणता समास असतो? बरोबर, द्विगु समास. तर नवरात्र या समासाची जोडी द्विगु समास ही बरोबर आहे. पुढील प्रश्न जो आहे दुसरा शब्दसिद्धीचा, त्याच्यामध्ये काय म्हटलंय? दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण कर. इथे काही शब्द दिले आहेत, जसं की कारागिरी, हुरहुर, लाल लाल, अतिरेक. तुम्हाला काय करायचं होतं, तर ह्या शब्दांना खालील तक्त्यामध्ये भरायचे होते. विद्यार्थ्यांनो, कारागिरी हा जो शब्द आहे तो कशात येईल? तर प्रत्येक घटित या शब्दामध्ये कारागिरी हा शब्द येईल. त्यानंतर हुरहुर आणि लाल लाल हे जे दोन शब्द आहेत ते शब्द अभ्यस्त शब्द आहेत. तर मग अभ्यस्तामध्ये कोण कोण येईल? हुरहुर आणि लाल लाल. ठीक आहे. आता जो उरलेला शब्द आहे अतिरेक, तो कशात येईल? उपसर्ग घटित या कॉलम मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 3 वाक्प्रचार. इथे त्यांनी असं म्हटलं आहे, खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मित्रांनो, इथे तुम्हाला 4 वाक्प्रचार दिले आहेत आणि 4 पैकी कोणतेही 2 वाक्प्रचार तुम्हाला करायचे आहेत. तर पहिला पहा, कान देऊन ऐकणे, लक्ष देऊन ऐकणे. हा सोपा वाक्प्रचार होता जे तुम्ही सहज करू शकला असाल आणि नुसता अर्थ नाही द्यायचा, तर तुम्हाला वाक्यात उपयोग पण करायचा होता. त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल की सटकी मारणे, तर सटकी मारणे म्हणजेच निघून जाणे. मी मुद्दाम दिला नव्हता कारण तो थोडासा तुम्हाला न समजण्यासारखा होता म्हणून. ठीक आहे. त्यानंतर पित्त खवळणे म्हणजे काय? तर पित्त खवळणे म्हणजेच खूप राग येणे. बरोबर, खूप राग येणे. त्यानंतर चौथा आहे अचंबित होणे, तर आश्चर्यचकित होणे. मित्रांनो, इथे मी तुम्हाला 4ही वाक्प्रचारांचे अर्थ दिले आहेत. परीक्षेत तुम्हाला फक्त 2 वाक्प्रचारांचे अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग करायला सांगितलेला होता आणि तुम्ही तो केला असेल नक्कीच. पुढील जो प्रश्न आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. त्याच्यातील पहिला आहे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीमध्ये पहिला विचारलेला आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. त्यामध्ये आपल्याला 2 शब्द दिलेले आहेत, एक घर आणि दुसरं नदी. तर घर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सदन किंवा गृह, कोणतं तरी एक लिहायचंय. त्याच्यानंतर नदी ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सरिता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो शब्दसंपत्तीचा प्रश्न आहे तो आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. त्याच्यामधील पहिला शब्द आहे रात्र, तर रात्रचा विरुद्धार्थी शब्द दिवस. आणि हजरचं गैरहजर. बरोबर. पुढे आहे खालील शब्दांचे वचन बदला. इथे तुम्हाला वचन बदलायला सांगितलं आहे, ओळखायला नाही. तर मग इथे पण तुम्हाला 2 शब्द दिले आहेत. पहिला शब्द आहे पुस्तक, तर पुस्तकचं वचन बदलल्यानंतर त्याचं रूप काय होईल? पुस्तके. काय होईल? पुस्तके. आणि झाडेचं झाड.
त्यानंतर चौथा जो प्रश्न ह्याच्यामध्ये आहे की खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आणि शब्द दिला आहे इमानदार, पण त्यासोबत एक टीपही दिली आहे की इमान आणि दार हे शब्द वगळून तुम्हाला 2 शब्द तयार करायचे आहेत. मग इमानदार या शब्दापासून आपण कोणते 2 शब्द तयार करू शकतो? तर आपण शब्द तयार करू शकतो नर आणि मान. आणखी शब्द तयार होतील, पण आपल्याला त्यांनी 2च शब्द तयार करण्याची सूचना केली आहे, म्हणून आपण इथं 2च शब्द सांगत आहोत. पुढचा दुसरा प्रश्न आहे लेखन नियमानुसार लेखन. खालील वाक्यातील लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. इथे आपल्याला आणखी टीप दिली आहे की कोणतेही 4 शब्द सोडवणे अपेक्षित आहे. 6 शब्द दिलेले आहेत, त्यातील 4 अचूक शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. पहिलं सहानुभूती हा शब्द दिलेला आहे, तर 4 प्रकारे सहानुभूती दिलेला आहे, तर त्यातील अचूक उत्तर आपल्याला शोधायचं आहे. अचूक उत्तर आहे दुसरं, सहानुभूती. त्यानंतर दुसरा शब्द दिला आहे अभिव्यक्ती. इथेही अभिव्यक्तीचे 4 शब्द दिले आहेत आणि ह्यातील अचूक शब्द आहे पहिला अभिव्यक्ती. त्यानंतर तिसरा शब्द क्रियाशील दिला आहे, ज्याचं उत्तर तिसरा शब्द बरोबर आहे. चौथ्यामध्ये कीर्तन हा शब्द दिला आहे आणि याचं अचूक उत्तर तिसरं आहे. पाचवा जो शब्द आहे तो आहे शिरोधार्य, तर इथं ह्याचं अचूक उत्तर आहे पहिला शब्द शिरोधार्य. आणि शेवटचा जो शब्द आहे आशीर्वाद, तर शेवटचा शब्द बरोबर आहे आशीर्वाद. विद्यार्थ्यांनो, इथे मी तुम्हाला 6ही शब्द सोडवून दाखवलेले आहेत, पण परीक्षेत तुम्हाला 4 म्हणजे कोणतेही 4 शब्द लिहिणं अपेक्षित होतं. तिसरा प्रश्न आहे खालील विरामचिन्हे ओळखा. अतिशय सोपी विरामचिन्हे तुम्हाला दिलेली आहेत. पहिला आहे प्रश्नचिन्ह, आणि दुसरा विरामचिन्ह दिलेला आहे उद्गारवाचक चिन्ह. चौथा जो ह्याच्यामधला प्रश्न आहे तो आहे पारिभाषिक शब्द, म्हणजेच परकीय भाषेतील शब्द तुम्हाला आपल्या मातृभाषेत लिहायचे आहेत. बघा, पहिला दिले बायोडाटा. बायोडाटा म्हणजेच स्वपरिचय पत्र. स्वपरिचय पत्र. आणि दुसरा आहे मोबाईल. तर मोबाईल तर तुम्हाला सांगायलाच नको. मोबाईल म्हणजेच भ्रमणध्वनी. भ्रमणध्वनी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विभाग 5 उपयोजित लेखन इकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5 अ मध्ये विचारलंय खालील कृती सोडवा. पत्रलेखन. इथे आपल्याला काय म्हटलंय की खालील निवेदन वाचा व त्या खालील कोणतेही एक कृती सोडवा. इथे ही जाहिरात दिलेली आहे, ज्याच्यामध्ये असं म्हटलंय ज्ञानसागर पुस्तकालय 104 प्रगतीनगर नाशिक. पुढे असं म्हटलंय वर्धापन दिनानिमित्त कोणत्याही पुस्तकावर 25% विशेष सवलत. ही जी सवलत आहे ती दिनांक 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर, वेळ सकाळी 9 ते रात्री 8. आणि ह्या सवलतीसाठी साप्ताहिक सुट्टीचा जो दिवस आहे तो दिवस दिलेला आहे बुधवार. ठीक आहे, बघा, साप्ताहिक सुट्टी बुधवारी आहे. आणि आपल्याला या निवेदनावर किंवा जाहिरातीवर पत्र लिहायचंय. त्याचा पत्ता पण दिलेला आहे.
आणि तुम्ही कोण आहात? भाग्येश आणि भाग्यश्री शिंदे. तुम्ही एक विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने 2 पैकी एक पत्र लिहिणार आहात. तर पहिला पत्र दिलेला आहे, शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा. आणि दुसऱ्या पत्रामध्ये व्यवस्थापकांचं अभिनंदन करणारे पत्र हे लिहायचं होतं. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया, पुस्तकांची मागणी करणारे पत्र हे आपण कसं लिहायचं ते पाहूयात. ठीक आहे. मागणी पत्र समजा आपल्याला लिहायचं आहे किंवा तर मागणी पत्र कसं लिहितात, तर सुरुवातीला काय येणार, दिनांक कोणती, तर तिथे दिलेल्या दिनांकाच्या 1 दिवस अगोदरची किंवा दिलेली ती जी दिनांक आहे त्या साप्ताहिकातली असेल तरी चालेल. आपण 1 दिवस अगोदरची घेऊया, 20 डिसेंबर 2025. त्याच्यानंतर प्रति, आता इथे ओळ सोडली तरी चालेल. प्रति पत्र कोणाला लिहायला सांगितलंय? व्यवस्थापकांना, म्हणून माननीय व्यवस्थापक. आणि पुढे काय येणार? व्यवस्थापकाचा पत्ता. तर इथे दिलेलाच आहे व्यवस्थापकाचा पत्ता, हे बघा, ज्ञानसागर पुस्तकालय, ...104 प्रगतीनगर, नाशिक. पिनकोड दिलेला नाही, तुम्हाला हवं असेल तर 6 अंकी पिनकोड तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर मग विषय, इथेही ओळ सोडली तरीही चालेल. विषय, आता हे काय आहे, तर बघा, ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र. मग विषय काय येईल? विषय, पुस्तकांची मागणी करणेबाबत. पुस्तकांची मागणी करणेबाबत. त्याच्यानंतर महोदय, कॉमा. आता पुढे विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखन कसं करायचंय, तर पहिला जो पॅरा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कोण आहात, तुमचं नाव दिलेलं आहे, तुमचं नाव आहे भाग्येश किंवा भाग्यश्री शिंदे. तर तुम्हाला पहिल्या पॅराग्राफ मध्ये स्वतःची ओळख द्यायची आहे की, फॉर एक्झाम्पल, मी भाग्येश शिंदे या शाळेचा विद्यार्थी आहे, विद्यार्थी प्रमुख या नात्याने मी आपणास पत्र लिहित आहे. त्याच्यानंतर मग खाली तुम्हाला दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये ही जी काय आहे, तर विशेष सवलत आहे, ती विशेष सवलत कुठून कळली, ती विशेष सवलतीचे दिनांक काय आहे, वेळ काय आहे, आणि तुम्हाला कोणती पुस्तके हवी आहेत हे पत्रामध्ये त्याचा उल्लेख असणं गरजेचं आहे. आणि मग शेवटी तुम्ही ते जी पुस्तके हवे आहेत त्या पुस्तकांची नावे आणि प्रती लिहिणं अपेक्षित आहे. आणि मग त्याचं कन्क्लुजन करणं आवश्यक आहे की मी आशा बाळगतो की ह्या वेळेत मला ही पुस्तके मिळतील, तसदीबद्दल क्षमस्व, आणि खाली आपला विश्वासू भाग्येश शिंदे. आणि मग त्या म्हणजे जसं की पहिल्या पॅरामध्ये तुम्हाला काय येणार आहे, तुमची ओळख. त्याच्यानंतर दुसऱ्या पॅरामध्ये त्याचं मूळ विषय जे तुम्हाला सांगायचा आहे तो, आणि नंतर पुस्तकाचं नाव, प्रती, आणि मग शेवट करायचं आहे की मी आशा बाळगतो. जसं की पुस्तकाचं नाव 1, 2 आणि त्या प्रती किती, मग त्याचा एंड करायचं की मी आशा बाळगतो की ह्या वेळेत किंवा मला लवकरात लवकर पुस्तके आपल्याकडून मिळतील. आणि मग तसदीबद्दल क्षमस्व, आपला विश्वासू भाग्येश शिंदे
आणि इथे तुमचा पत्ता द्यायचा आहे आणि प्लस ईमेल ID देणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. मित्रांनो, तुम्हाला पत्र लेखनाला किंवा म्हणून सारांश लेखन दिला होता, पण पत्रलेखन सोपं असतं करणं. आता हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये कोणत्याही 2 कृती सोडवा असं म्हटलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये त्यांनी 3 कृती दिलेल्या आहेत. एक आहे जाहिरात लेखन, दुसरी आहे बातमी लेखन आणि तिसरी आहे कथा लेखन. सांगण्याचं तात्पर्य हे किंवा त्यांना असं अपेक्षित आहे की ह्या 3 पैकी कोणत्याही 2 कृती तुम्ही करणं अपेक्षित आहे. जाहिरात लेखन कशावर आली होती? फळांचं दुकान. तुम्हाला काय करायचं होतं? तुमच्या पेजवर एक चौकट किंवा बॉक्स करायचा होता. समजा अशा पद्धतीने हा बॉक्स आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फळांची त्यांनी असं म्हटलेला विषय दिलेला आहे, फळांच्या दुकानाची आकर्षक जाहिरात. म्हणजे फळांचं जे दुकान आहे, खुशखबर शुद्ध किंवा ताजी फळे मिळण्याचं एकमेव ठिकाण, अशा पद्धतीने ती तुम्हाला जाहिरात लेखन करायची होती. ठीक आहे, तुम्ही जाहिरात लेखन केली का बातमी लेखन केलं की कथा लेखन केलं हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरा जो प्रश्न आहे बातमी लेखन, हा पण विषय खूप सोपा आहे बघा. खालील विषयावर बातमी तयार करा. ज्ञानदीप विद्यालय वाई येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. तर शिक्षक दिन जो साजरा करण्यात आलेला आहे त्याच्यावर तुम्हाला बातमी लेखन करायचं होतं. बातमी लेखन जे आहे किंवा ही जी शिक्षक दिनाची बातमी आहे ती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. आणि तिसरा जो ह्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे तो कथा लेखन. इथे तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत आणि मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कथा पूर्ण करायची होती. कोणत्या तरी 2 कृती इथे सोडवणे अपेक्षित होते आणि मला खात्री आहे विद्यार्थ्यांनो की तुम्ही नक्कीच छान असा पेपर लिहिलेला आहे. तिसरा शेवटच्या आपण प्रश्नाकडे वळूया. तर शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे लेखन कौशल्य. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 कृती दिलेल्या आहेत आणि 3 पैकी 1 कृती करायची आहे. पहिली आहे प्रसंग लेखन, त्याच्यानंतर दुसरं आहे आत्मकथन आणि तिसरं वैचारिक. प्रसंग लेखनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आंतरशालेय कबड्डी स्पर्धा, पारितोषिक वितरण समारंभ, दिनांक 24 डिसेंबर, वेळ दुपारी 4 वाजता. आणि या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रेखा विचारे, अध्यक्ष श्रीमती विदुला पवार. त्यांनी असं म्हटलंय वरील समारंभास प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघातील खेळाडू या नात्याने तुम्ही तिथे उपस्थित होतात अशी कल्पना करून तो प्रसंग लेखन करा. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आत्मकथनामध्ये काय विचारलंय की दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन करा. आणि इथे तुम्हाला मोबाईलचे आत्मकथन विचारलं होतं. मुद्दे दिलेत मोबाईलची निर्मिती, मोबाईलचे महत्व आणि उपयोग, त्यामुळे होणारे जे काही आनंद, या आनंदाचे क्षण आणि मोबाईलमुळेच होणारी खंत, अशा 4 मुद्द्यांना धरून हे आत्मकथन करण्याचे होतं. आणि ह्याच्यामध्ये तिसरी ऍक्टिव्हिटी होती वैचारिक निबंधावर आधारित. वैचारिक निबंध विचारलेला होता झाडे लावा झाडे जगवा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचा आजचा हा पेपर होता. तुम्हाला आजचा पेपर कसा गेला, तुम्हाला ह्या पेपरला किती मार्क मिळतील हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.